स्ट्राईक एंडला फलंदाज अजय कोहली आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज विजय खानावकर. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला गेला पहिल्या क्रमांकाची गाडी अजित. चला पंचांचा ग्रीन सिग्नल. अजित सज्ज गोलंदाजी मार्कवरती चेंडू फेकण्यासाठी सज्ज. हो पहिला चेंडू मात्र उडवलाय. वा काही फटका मात्र पाहू शकाल. वा ब्लॅक स्क्रीनला मात्र हा धडाका दिलाय. दमदार पहिला चौकार नावडे संघासाठी. थँक्यू डीजेच्या माध्यमातून एक अप्रतिम संगीत. मात्र जाऊया मैदानामध्ये. एकाच साईडला रोलपाळी संघाने त्याला फाईट करते नावडा संघ. पहिला जागात केलाय. पुन्हा एकदा उडवलाय मात्र जवळपास क्षेत्ररक्षण कुणी नाहीये. वा काही फटका मात्र जाईल. ओहो पाहिला जाईल तर मात्र हा चेंडू सीमा रेषा बाहेर. या फटक्याचा विचार केला ना मोजून मापून मारलेला फटका. टेप घेऊन मारलेला फटका. हा काय जर्सी क्रमांक 9 ची गाडी मात्र मैदानामध्ये रंपम बिग हिट षटकार. मध्ये तब्बल 10 धावा जमा केल्यात. मात्र फलंदाजी काय चालली आहे दमदार. सुरुवात मात्र दमदार केली आहे. गोलंदाजा मात्र प्रति हल्ला चढवला जातो या गोलंदाजावरती. कमबॅक करावा लागेल या गोलंदाजाला. विचार केला दोन चेंडू फेकल्या. 2 चेंडू मध्ये तब्बल 10 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज. त्याच्यानंतर व्यासपीठावरती शुभागमन झालंय. उसारले गावच्या वतीने व्यक्तिमत्व सन्माननीय रमेशजी निंबाळकर साहेबांचे ते शुभागमन झालं. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. निकित सिंगलच्या मदतीने मात्र स्ट्राईक रोटरी केली गेली. स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय फलंदाज विजय खानावकर. या विजय खानावकरचा विचार केला मात्र पूर्वीचा क्रिकेटचा विचार केला. या 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात तब्बल बिनबाद नावडे संघाच्या 13 धावा. विचार केला ना पूर्वी मात्र यांच्या ज्या तुमच्या कालामध्ये जेव्हा क्रिकेट असायचे तेव्हा मात्र कोंबडे आणि बकरे मात्र ठेवायचे. मात्र पा तुमच्या टायमाला जर गाड्या जर असत्या ना तर तुमच्याकडे मात्र शोरूम असते गाड्यांचे. बरोबर का नाही. विचार केला या सातत्याने मात्र काही क्रिकेट मात्र गाजवलेले ते हे खेळाडू मात्र जुने. शुभागमन झालंय. तोंडरे गावच्या वतीने व्यक्तिमत्व बालारामजी सीतारामजी पाटील यांचे ते शुभागमन झालं. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला तोंडरे गावचे सर्व ज्येष्ठ वरिष्ठ आणि प्रतिष्ठित नागरिक आपण आला असाल तर या व्यासपीठावरती तोंडरे गावाच्या मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा. खरं तर तुम्ही पाहते या स्पर्धेचे लाडके आयोजक करते विचार केला मात्र पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. पहिल्या या षटकाचा विचार केला ना 2 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी केली आहे. 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. म्हणजे पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल बिनबाद 13 धावा. नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला गेलाय. चला टाइम पूर्णपणे आलेट असेल पहा. विनंती असेल आपल्याला 3 षटक मात्र 15 मिनिटामध्ये मात्र फेकून झाले पाहिजेत. नाहीतर पॅनल्टीला मात्र सामोरं जावं लागेल. नवीन गोलंदाज सज्ज झाला गेलाय. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्कवरती सतीश. पहिलं षटक मात्र चांगलं राहिलं. सुरुवातीला मात्र 2 चेंडूमध्ये 10 धावा जमा केल्या होत्या त्या फलंदाजाने. तोच फलंदाज स्ट्राईक एंडला.
चला स्पीडअप करा, विनंती असेल फक्त ना फक्त आपल्यावरती गोलंदाज मात्र पहिल्या चेंडू फेकण्यासाठी सज्ज. हो हो, तडाखा दिलाय. हो, काय फटका मात्र लगावला त्या ठिकाणी. शेवटच्या मुवमेंटला मात्र थोडीशी चुकी करतोय. हा चेंडू जाईल मात्र चाटून. दमदार चौकार. कॅरी करायचा होता त्या ठिकाणी मात्र थोडासा फंबल झाला क्षेत्ररक्षण. ओ फुल टॉस चेंडू मात्र पुरेपूर फाय घेतलाय. वाह, काय फटका मात्र लगावलाय. वाह, दमदार फटकार. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. सतीशचा विचार केला ना मात्र 2 चेंडूवरती मात्र तब्बल 8 धावा खर्च केल्यात. त्यानंतर पहिल्या क्रमांकाचा गोलंदाजाचा विचार केला अजितच्या मात्र विचार केला 2 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा खर्च केल्या होत्या. हो, पुन्हा एकदा फुल टॉस पहा. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. हो हो हो, पहा हॅट्रिक मात्र पूर्ण केले या ठिकाणी मात्र फलंदाज चौकाराची. या फलंदाज मात्र फलंदाजी आवडली असेल तर एकदा डोरडाट आला मित्रांनो. काय फलंदाजी केली. वा, या 40+ मध्ये याही वयामध्ये मात्र काय फलंदाजी करत असताना मात्र तोच दरारा आणि तीच दहशत मात्र या पाहू शकाल फलंदाजचा. जर्सी क्रमांक 9ची गाडी मात्र काय रंपम चालली आहे मैदानामध्ये. दमदार फलंदाजी. या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या. तब्बल नावडी संघाचा विचार केला 25 धावा. हा चेंडू मात्र चांगला होता. बॅट आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क जुळला नाही. दूरवरनं क्षेत्ररक्षण येईल. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र पाहू शकाल आपण. तोपर्यंत मात्र सिंगल. या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला आहे. सिंगलच्या मदतीने विचार केला ना स्ट्राईक रोटेट केले गेले आहे. स्ट्राईक लढण्याचं काम केलंय फलंदाज विजयचा विचार केला ना 3 चेंडू केला. 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावेचं योगदान दिलाय. तोच विजय मात्र तडाखा दिला या ठिकाणी. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. वाह, काय क्षेत्ररक्षण केलं जातोय. पहा सुरुवातीला मात्र झेल सोडला होता त्यानंतर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं आहे. जसा चेंडू मात्र हातामध्ये आला तसा फेकून दिलाय गोलंदाजाच्या एंड करे मात्र तोपर्यंत मात्र सिंगल. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल बिनबाद 27 धावा. ओहो, हा तडाखा बा 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 काय सांगायचं आता. काल्या काल्या बाबलीचा हिरवा पाला. दूर दूर मारेगा षटका लेकिन झुकेगा नहीं साला. बिग हिट षटका. गोलीचा विचार केला ना बॅटला मात्र कुयलू लावून आला का काय. काय खाऊन आलाय गडी. हो, आल्या ठोशाल नेतो गडी. बॉलर सावध. किडनॅप फेल होतील तुझ्या. काय सांगायचं आहे. नक्की शिला भात तर नाही खाला. कार्यक्रम फिट करील गड्या. या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. 2 षटकाचा वादवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल बिनबाद 33 धावा. नवीन गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला गेलाय महेश पवार. या षटकाचा विचार केला ना कमबॅक करावा लागेल. पहिल्या षटकाचा विचार केला मात्र 13 धावा आल्या. त्यानंतर आता या गोलंदाजाचा विचार केला दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज गेल्या. हो, या चेंडूचा विचार केला मात्र थोडासा फसवा चेंडू टाकला होता. शेंडी फोड्या बॉल, गंडिया बॉल, भोंदिया बॉल. हा चेंडू मात्र विचार केला काय टप्पा पडल्याने थोडासा खाली राहतो चेंडू. वाह, कमबॅक मात्र करताना मात्र पहिला चेंडू मात्र डॉट फेकलाय महेशने. पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र चांगला होता. त्याला मात्र सन्मान देताना एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. थोडासा पंबल मात्र थोडासा मात्र रेजी बेडूक चाप्या मात्र फिल्डिंग पाहू शकाल आपण. खराब क्षेत्ररक्षण. लगेचच मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात मैदानामध्ये. 2 धावेच्या मदतीने मात्र पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात तब्बल 35 धावा. तिसरा षटक मार्ग सासना.
मात्र पूर्णपणे फिरवून टाकला या फलंदाजाला. सुरुवातीपासून मात्र विचार केला या अद्याप या फलंदाजाने मात्र चेंडू खेळला. तब्बल सात चेंडूमध्ये मात्र फक्त ना फक्त धावांचं योगदान दिले 5 धावेचं. तो कंपनीत षटकार. बॅटर दोन्ही कुयलू लावून आला. ते बोल सांगता नको रे बाबा नको, नुसतं बोल रेकत पलतात. काय सांगायचंय ते कंपनीत जर जाऊन दे की म्हणजे केमिकल लावू दे जरा शांत जर होईल, अशी तरह झाली ते बोलांची. तिसरा षटक मार्गस्थ असताना धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात. तब्बल नावडी संघाचा विचार केला मात्र काय फलंदाजी दमदार राहिली. 41 धावा. त्यांना मात्र फाईट करत असताना मात्र रोरपाळी संघाचा विचार केला मात्र महेशचा विचार केला ना अद्याप मात्र 4 चेंडू फेकल्या. 4 चेंडूमध्ये मात्र धावा खर्च केल्या. तब्बल 8 धावा खर्च केल्यात. मी तर म्हणजे सुरुवातीला मात्र कमबॅक केला या गोलंदाजाने. पहिल्या षटकाचा विचार केला मात्र तब्बल 13 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 20 धावा खर्च केल्या. त्यानंतर आला महेश, तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. अद्याप 4 चेंडू फेकल्यात. 4 चेंडूमध्ये मात्र धावा खर्च केल्या. फक्त ना फक्त 8 धावा खर्च केल्यात. षटकार जरूर आलाय मात्र कमबॅक करावा लागेल. या ठिकाणी विचार केला जर्सी क्रमांक 1 ची गाडी मात्र मैदानामध्ये गरम झाली गेली. या मैदानामध्ये पुन्हा एकदा तयार असेल जर्सी क्रमांक 1 ची गाडी मात्र फलंदाज विजय खानावकर. हो पुन्हा एकदा हो बॅटची मात्र अतली कडा. हो शेवटच्या मुवमेंटला मात्र काय क्षेत्ररक्षण केलं जातो. डायरेक्ट हिट केला होता त्या ठिकाणी. तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट केले गेले मैदानामध्ये. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक एंडला फलंदाज आला गेलाय अजय कोहली. अजय कोहलीचा विचार केला ना मात्र काय फलंदाजी केली अजय कोहलीने. 8 चेंडू आणि तब्बल 30 धावे. बेलवली टीम त्याला फाईट करेल तलोज मजकूर. दोन्ही टीमच्या संगणकांना विनंती करेन की चला आपण टॉससाठी व्यासपीठावरती येऊन राहा. आपण इनिंग ब्रेक नंतर टॉस करा. तिसरी लढत तुमच्या समोर आहे. बेलवली टीमला फाईट करेल तलोज मजकूर टीम. दोन्ही टीमचे संगणक चला आपण व्यासपीठावरती या. तर निश्चित जात 3 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. धापटलावरती धावा लावल्या गेल्या. तबला 43 धावा. विचार केला ना पहिल्या मात्र ह्या महेशचा विचार केला मात्र महेशच्या षटकामध्ये षटकार जरूर आला तरी मात्र महेशने कमबॅक केलाय. फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्यात. चला स्पीडअप करा विनंती असेल. रोडपाळी संघ आपल्याला टाइम पूर्णपणे अलर्ट असेल. नावडी संघाचा विचार केला मात्र सुरुवात मात्र दमदार केली आहे या ठिकाणी. 3 षटकाचा वाजवी खेळ संपल्यानंतर धावपटलावरती धावा लावल्या गेल्या. तब्बल 43 धावा. नवीन गोलंदाज आला गया 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती सज्ज राजेश. मी तर म्हणतो ना 40+ मात्र सामने मात्र बघायला मात्र मजा येते. सातत्याने मात्र वेळही कमी खर्च करतात मात्र वेळेवरती मात्र चांगला खेळ मात्र दाखवण्याचा प्रयत्न करतात हे खेळाडू. हो फुलटॉस चेंडू होता. लो फुलटॉस चेंडू होता. तिथे क्षेत्ररक्षण आहे थोडासा. हो काय घडतंय मैदानामध्ये. एक गड्याची वागूर फाटली. वागूर राहिली वरच्या आलेल्या डुकार ज्याला खालच्या आलेलं म्हणजे कार्यक्रम फिट गड्या. हा येतो चौकार दमदार. विनंती करेन तलोजा मजकूर गावाच्या वतीने व्यक्तिमत्व सन्माननीय मुकुंदजी राजे यांना विनंती की आपण यावा व्यासपीठावरती आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हे चेंडूचा विचार केला ना चेंडू मात्र फलंदाजापासून दूर ठेवण्याचं काम केलं होतं. त्या ठिकाणी मात्र लाईन मात्र मिस केली गोलंदाजाने. हा चेंडू मात्र खराब फेकला गेलाय. अलग सख्या पहिली बारी लागला तर लई भारी. सासू हसली मेवणी फसली आणि बायको नुसती बघतच बसली म्हणजे कार्यक्रम फिट गड्या. 2 चेंडू मात्र खराब फेकल्या त्या गोलंदाजाने.
हो पुन्हा एकदा पाहावा लागेल. लाईन मात्र चांगली आहे, चांगली आहे. टप्पा पडल्यानं थोडंसं आतल्या दिशेने वलन घेतो चेंडू, मात्र हा चेंडू मात्र डॉट फेकलाय. पहा विचार केला पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार आल्यानंतर मात्र 2 चेंडू खराब फेकले होते या गोलंदाजाने. त्यानंतर हा चौथा चेंडू मात्र डॉट फेकलाय. हो पुढे येऊन खेळलाय चेंडू, मात्र क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एका टप्प्यावरती उचलतोय फेकतोय तोपर्यंत मात्र सिंगल. या सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केले गेल्या. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेला तब्बल. ओहो नावडी संघाचा विचार केला 50 कंप्लीट झाली गेल्या मैदानामध्ये. वा दमदार खेळणारी आहे दोन्ही मात्र बिनबाद 50 कंप्लीट. काय दोन्ही फलंदाजामध्ये भागीदारी मात्र पाहू शकाल आपण. अजयची मात्र दमदार फलंदाजी राहिली आहे. हो पुन्हा एकदा तडाखा बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. AK-47 डू 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 6 रन 6 रन. मदतीने धावपटलावरती धावा लावल्या तब्बल. नवडे संघाचा विचार केला 56. असा दिसला नाही ना दगडीचा फटका दिला ढोप्या. हो काय सांगायचं आहे. कार्यक्रम फिट. फलंदाज मात्र बाद होईल. शिवसैनिकांच्या मनातून शिवसैनिकांच्या मनातून पहिल्या सत्राचा वादवी खेळ संपला गेला. या धावपटलावरती मात्र या धावा कंप्लीट केल्या गेल्यात मैदानामध्ये. 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात मैदानामध्ये. त्याच्यानंतर व्यासपीठावरती शुभ आगमन होत आहे. भगवानजी दादू पाटील तोंडरे यांचे इथे शुभ आगमन झालं. त्यांच्या समेत आपण निकम साहेब तुम्ही देखील यावं व्यासपीठावरती. तुमचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. विनस कंपनीचे आमचे निकम साहेब यांचे इथे शुभ आगमन झालं. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. पाच चांगली स्पर्धा सातत्यानं प्रत्येक मान्यवर तुम्हाला VIP टाईज वरती पाहायला मिळता. हा प्रेम आहे आमचे स्पर्धेचे लाडके आयोजक करते हरेशदादा पाटील यांच्यावर त्यांना प्रेमापोटी आलेला प्रत्येक मान्यवर तुम्हाला VIP टाईज वरती पाहायला मिळतं. त्या सर्व अतिथीगणांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तुमचा आभार व्यक्त करतो. तर निश्चितच कालच्या दिवसामध्ये पाहिली आपण विनस कंपनी विपक्ष मात्र तोंडरे संघ ही प्रेक्षणीय लढत झाली. त्या सामन्यामध्ये मात्र मजा आली थोडीशी. मात्र पहिल्या सत्राचा वादवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या. तब्बल नावडी संघाचा विचार केला 59 धावा 60 धाव्याचं मात्र टार्गेट ठेवलं गेलंय वाल्स रोडपाली संघापुढे. तर आपण जाऊया पुढच्या सत्रामध्ये. त्याच्यानंतर चला टॉससाठी या दोन्ही टीम बेलोली टीमच्या संगणकाला विनंती करेन आणि तलोजा मजकूर टीमच्या संगणकाला हा शेवटचा पुकार आहे. आपण टॉससाठी लगेच व्यासपीठावरती या. तिसरी मॅच तलोजा मजकूर टीमला फाईट करेल बेलवली. दोन्ही टीमच्या संगणकाला विनंती करेन की आपण टॉससाठी लगेच व्यासपीठावरती या.
लगेच व्यासपीठावरती या. तलोजा मजकूर टीमचा संघनायक आलाय. मी विनंती करेन बेलोली टीमच्या संघनायकाला की चला आपण टास्कसाठी या. शेवटचा पुकार आहे. लक्षात असू द्या बेलोली टीम, आपण वेळेवरती उपस्थित राहणे गरजेचं आहे. सर्व सामने आपल्याला वेळेवरती खेळवायचे आहेत. त्याच्यामुळे मी विनंती करेन बेलोली टीमला की आपण चला. विनंती असेल प्रशांत पाटील कुठे असतील तर प्लीज संपर्क करायचा आहे पंचांबरोबर. आपण पंच वाट पाहतात आपली. प्रशांत पाटील तोंडरे गावचे उत्कृष्ट खेळाडू, त्याचबरोबर आज तिसऱ्या रात्रीमध्ये पंचांची भूमिका त्यांची खूप जबरदस्त राहिलेली आहे. त्यांना विनंती असेल. सुनील तांडेल आपल्याला रिक्वेस्ट करत आहेत, आपल्याला विनंती आहे आपण संपर्क करायचा आहे. तर व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करूया. पाहुण्यांचा अतिथ्य सन्मान ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीला जपताना आमचे दमदार आयोजक करते. पाहुण्यांचा अतिथ्य सन्मान केला जाईल. आपण सन्मान करूया. सन्माननीय विनस कंपनीचे निकम साहेब यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. निकम साहेबांना मी विनंती करेन की आपण VIP डाईजमध्ये यावा. आपलं शुभ सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे लाडके आयोजक करते सर्व ज्यांच्या माध्यमातून तुम्ही नाईट स्पर्धा भव्य दिव्य आयोजन पाहता ते आमचे हरेशदादा पाटील यांच्या पवित्र शुभास्ते हा शुभ सन्मान केला जाईल. विनस कंपनीचे आमचे निकम साहेब यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. पाच चांगली स्पर्धा, पाहुण्यांचा तापा. आपण VIP डाईज वरती पाहताना पाहुण्यांचा अतिथ्य सन्मान येथे केला जात आहे. पाहुण्यांचा अतिथ्य सन्मान. त्याच्यानंतर बालारामजी सीतारामजी पाटील तोंडरे यांना देखील विनंती करेन की आपण देखील यावा. आपलं देखील शुभ सन्मान केला जाईल. बालारामजी सीतारामजी पाटील तोंडरे यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. या स्पर्धेचे सर्व लाडके आयोजक करते आमचे हरिदादा पाटील यांच्या पवित्र शुभास्ते हा शुभ सन्मान केला जाईल. त्याच्यानंतर आमचे नितेश पाटील ज्यांची अगदी चांगली मेहनत या स्पर्धेमध्ये पाहताना त्यांच्या पवित्र शुभास्ते हा शुभ सन्मान आपण पाहता. एक चांगली संकल्पना, कॅलेंडर आणि फुलगुच्छ मायचे उद्धार शाल देऊन स्पर्धेमध्ये बालारामजी सीतारामजी पाटील तोंडरे यांना स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. त्याच्यानंतर पुढचा सन्मान केला जाईल भगवानजी दादू पाटील यांना देखील मी विनंती करेन की आपण देखील यावा. आपलं देखील शुभ सन्मान केलं जाईल. तर हा स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन नरेश दादा यांना देखील विनंती करेन की आपण देखील यावा आपल्या पवित्र शुभास्ते. त्याच्यानंतर नरेश दादा यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. त्याच्यानंतर पुढचा सन्मान केला जाईल उसाली गावचे आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय रमेशजी निंबाळकर यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. मी काकांना विनंती करेन की आपण देखील यावा. आपलं देखील शुभ सन्मान या भव्य व्यासपीठावरती केला जाईल. आपण लगेच मॅचकडे बोलूया. पहिला सेकंड सत्र जसा चालू होईल कॉम्बॉक्स मध्ये आपण बदल करूया. कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील आमचे सिनियर समालोचक नक्कीच संतोष गरज सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. पहिला षटक संपल्यानंतर लगेच आपण टास्क करणार आहोत. थँक्यू मंगेश. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार होत असताना आपण पाहिला तर आवश्यकता तब्बल आपण पाहिली तर 60 धावांची आहे आणि स्पर्धेमधला हाय स्कोर आपण पाहिला तर या पोर्टेबल मॅचमध्ये आपल्याला पाठ पाहावी लागली आणि नावडे टीमने काय धमाकेदार खेळ केला. अजय कोहलीने तब्बल 59 धावा जोडल्या. पुढचा बॉल नितीन कोहलीचा अजितसाठी होता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला मात्र इथे आपण पाहतोय 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडू अडवण्यात आला. पहिल्या बॉलवरती चौकार आला. सुरुवात चांगली झाली आणि त्यानंतर मात्र काहीसा खेळ मंदावला. जिथे मात्र आवश्यकता 15च्या सरासरीने 60 धावा करायच्या आहेत. धावा झालेत फक्त 4. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक आहे यावेळेस आणि झेल सुद्धा टिपला गेला मैदानावरती. झेल टिपलाय भालचंद्र खानावकर. खऱ्या अर्थाने एक सिनियर खेळाडू आज 40+ मध्ये खेळत असताना त्याचा सुद्धा आपण खेळ पाहतोय.
भगवं बादल आपण खऱ्या अर्थाने पाहिलं होतं 22 जानेवारीला प्रभू रामाची प्रतिष्ठापना आणि त्यानंतर मात्र दिवाळी साजरी झाली होती आणि तो भगवा रंगचा या ठिकाणी संगीत वाजवण्यात आलं डीजेच्या माध्यमातून डीजे बाळाच्या माध्यमातून आणि ओव्हरमध्ये आपण पाहिले तर नितीन कोहलीच्या पहिल्याच बॉलवरती चौकार त्यानंतर आपण पाहिली आहे तर काय कमबॅक करून दाखवलं नितीन कोहलीने सातत्याने 40+ क्रिकेटमध्ये आज नावडे टीमचा एक जबरदस्त खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते एक नेतृत्व संपन्न या ठिकाणी गुणवान खेळाडू नितीनदादा कोहली या ठिकाणी आपण पाहतो ज्याची गोलंदाजी आपण पाहिली तर वाखाणण्याजोगी कामगिरी 5 बॉलवरती फक्त 4 धावा आणि 1 गडी बाद तोही अजित पाटील असा महत्त्वपूर्ण गडी त्यांनी बाद केला आहे नवीन फलंदाज राजेश टेंबे आणि सतीश टेंबे नास्ट्राईक एंडला असणार आहे शेवटचा बॉल खेळण्याची संधी मात्र राजेशला असणार आहे धावसंख्या झालेली आहे 4 करायच्या आहेत तर त्या मात्र तब्बल 60 धावा आणि मॅच खऱ्या अर्थाने एन्जॉय करत असताना रायगड टेनिस क्रिकेटचे उपाध्यक्ष प्रशांत खानावकर सुद्धा ही मॅच एन्जॉय करत आहेत मोस्ट वेलकम पुढच्याच बॉलवरती चांगला स्ट्रोक आहे मात्र क्षेत्ररक्षक सज्ज किरण खानावकर चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत फक्त सिंगल झाले कंप्लीट धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त झालेली ती मात्र 5 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये रोडपाले टीमची संत गतीने सुरुवात आपण पाहतो मैदानावरती तर आपण टॉस करूया पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल एका साईडला बेलवली आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल तलोज मजकूर अशी लढत पाहायला मिळेल मी विनंती करेन टॉससाठी या स्पर्धेचे लाडके आयोजक करते हरिदादा पाटील यांचे बंधू अर्थात नरेशजी पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते टॉस केला जाईल मॅच 4 षटकांची असेल ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम आणि नरेशजी पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते टॉस केला जातो एका साईडला बेलवली आणि त्याला फाईट करेल तलोज मजकूर संघ 2 संघांदरम्यान ते टॉस जिंकलाय बेलवली टीम चला सोन्या आपण फक्त निर्णय केला यस डिसेंट थोडासा पेंडिंग असेल मात्र टॉस जिंकला बेलवली टीमनं लगेच आपण थोड्या वेळा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवाना जो काही निर्णय असेल मॅच संपल्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये पेश करा जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये पुन्हा एकदा जॉईन होतील आमचे सिनियर समालोचक संतोष गरज सर थँक्यू मंगेश या ठिकाणी धावसंख्या झाली आहे फक्त आणि फक्त 5 धावा अजून तब्बल 55 धावा करायच्या आहेत नावडे टीमने केलेल्या आहेत आम्ही सुद्धा करू शकतो हे कॉन्फिडन्सने मात्र फलंदाजी या 2 फलंदाजांना करावी लागेल गोलंदाज आलेत विशाल खानावकर पहा त्यांच्यासाठी पारितोषिक आहे रॉयल डाबाचे मालक प्रशांतदादा खानावकर यांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी त्यांनी लावलेलं आहे एक प्रोत्साहन आहे मोटिवेशन त्यांना देण्याचा प्रयत्न केला गेला आहे मात्र ज्या अर्थाने या ठिकाणी पारितोषिक लावण्यात आलेलं आहे कॅपेबिलिटी दाखवावी लागेल मैदानावरती विशाल खानावकर यांना ज्या अर्थाने गोलंदाजीने चांगली सुरुवात झाली आता मात्र तोंड एंड करून गोलंदाजी करत असताना विशाल खानावकर आपल्याला पाहायला मिळतील मात्र प्रथम स्ट्राईकला सतीश टेंबेचा हा फटका मात्र या ठिकाणी फसवा फटका कारण ज्या अर्थाने याकडे धावसंख्या इतकी मोठी करायची आहे आपल्या टीमला ज्या पद्धतीची बॅटिंग अजय कोहली विजय खानावकर आपण साकारताना पाहिले त्याच दरम्यान मात्र आपण इथे मात्र खूप खराब सुरुवात करत असताना फक्त 5 धावा आपल्या धावफलकावरती लागलेल्या अजून तब्बल 55 धावा करायच्या आहेत विशाल पुण्याचा सज्ज हा बॉल सुद्धा पिचिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण पाहतोय अगदी आपण पाहिलं तर ऑफस्टिकचा मारा केला जातोय यावेळेस मैदानावरती आणि इथे मात्र 2 बॉल डॉट करण्यात आलेले आहेत खऱ्या अर्थाने जिथे पारितोषिक लावण्यात आलेले आहे प्रशांतदादा खानावकर रॉयल डाबाचे मालक यांच्या वतीने तब्बल प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक जरी असलं तरी मात्र या ठिकाणी ज्या पद्धतीने गोलंदाजी साकारली जाते प्रत्येक बॉलवरती इथे निर्धार चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली आहे अगदी प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न जो पहिल्या ओव्हरमध्ये झाला तोच पुढे या ठिकाणी साकारत असताना विशाल खानावकर यांच्या माध्यमातून मात्र अतिरिक्त 3 बॉल मात्र निर्धाव फेकले गेलेत ही चांगली गोलंदाजी राहिली मैदानावरती टीम नावडे संघाची सुरुवात झाली होती अजय कोहलीने दमदार सुरुवातीने पहिल्या ओव्हरपासून 13 धावा केल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये 20 तिसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 10 आणि चौथ्या ओव्हरमध्ये धावा झाल्या 16 धावा आणि तिथे मात्र चौथ्या बॉलवरती चांगला फटका तिथे मात्र या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक राहिला पाहत आणि चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर 1 बाउन्सचा आलाय बऱ्याच कालानंतर हा चौकार रोरपाल टीमसाठी बऱ्याच कालानंतर म्हणजे 5व्या बॉलवरती हा चौकार आला धावसंख्या
9 आणि त्यानंतर पुढे सरसावत अजून एक फटका एक्झिक्यूट केलाय. मग सरळ गेलाय सीमारेषा लगत फिल्डरच्या हातामध्ये. कारण आता आपण पाहिलं तर मैदानावरती पॉवर प्ले नसणार आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला होता नावडे टीमने. त्यांनी 13 धावा केल्या होत्या. मात्र टीम रोडपाळीला काढता आल्या फक्त 5 धावा. त्यामध्येही चौकार होता आणि त्यानंतर मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल तो मात्र सतीश टेंबे. आपण पाहिलं तर ओपनिंगसाठी आला होता. आता नंतर त्याला संधी मिळाली तब्बल 12व्या बॉलवरती. 11 बॉल नंतर त्याला संधी मिळाली आहे. इथे मात्र कुठेतरी मनसुबे आणि ते प्लॅनिंग मात्र थोडीशी चुकीची वाटली आहे. कारण सुरुवात अतिशय खराब झाली. पहिल्या बॉलवर चौकार येऊन सुद्धा ज्या प्रकारे या ठिकाणी बॅटिंग साकारली रोडपाला टीमने, इथे मात्र आता दबावामध्ये खेळत असताना हा दबाव झुगारून सतीश मात्र एखादा फटका एक्झिक्यूट करेल का. आणि हा फटकासुद्धा पसला. इथे मात्र जरूर पंचांचा इशारा वाईडचा आलाय. अवांतरची एक धाव जोडली जाईल धावसंख्येमध्ये. एका धावेने धावफलकावर धावा ॲड केल्या जातील. धावफलकावर धावा होतील त्या मात्र 11 धावा. शेवटचा बॉल खेळण्याची पुन्हा एकदा संधी सतीश टेंबे यांना असणार आहे. विशाल खानावकर जरूर पारितोषिक लावण्यात आलं होतं. रॉयल डबा मालक प्रशांतदा खानावकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक जरी असलं तरी मात्र गोलंदाजी खूप छान झाले. विकेट मिळाली नाही. मात्र निर्धाव आपण चेंडू पाहिले तर तब्बल गोल आणि 500 रुपयाचं पारितोषिक मात्र या ठिकाणी जरूर या ठिकाणी मिळवण्यात आलेलं आहे विशाल खानावकर यांना प्रशांत खानावकर यांच्या वतीने. हे स्पर्धेचे यशस्वी आयोजक करते दीपक दादा यावा आपण व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भालचंद्र खानावकर गोलंदाजीच्या मार्गावर असणार आहेत. मात्र बॅटिंगमध्ये आपण पाहिलं तर कुठेतरी या ठिकाणी कमजोरी आपल्याला पाहायला मिळाली रोडपाली टीमची. पहिल्या बॉलवरती तिथे चौकार येतो. त्यानंतर डॉट बॉलची निरंतर सांगता आपल्याला पाहायला मिळाली. 6 बॉल डॉट गेलेले आहेत. 2 बाउंड्री आहेत. धावसंख्या आपण मात्र पाहिली तर 11 या धावसंख्येवरती आहे. त्यामध्ये एक अव्वांतरची धाव. लेखाजोखा आहे धावसंख्येचा. खूप कमी अशी धावसंख्या. ज्या प्रकारची धावसंख्या आपण 2 ओव्हरमध्ये 33 पाहिली होती नावडे टीमची, आत्तापर्यंत 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या फक्त 11 आणि करायच्या आहे तब्बल अजूनही 49 धावा. टीममध्ये या ठिकाणी संघर्षाची परंपरा आपण पाहिली रोडपाले संघाकडून. मात्र याचा संघर्ष गुरुनाथ ठाकूर आणि राजेश टेंबेला करावा लागणार आहे. पुढचा बॉल. या बॉलवरती मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॉल झाला मिस. अजून एक डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली आहे. भालचंद्र गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि इथं मात्र स्ट्रायकिंग एंडला राजेश टेंबे. अजून एक बॉल डॉट जातोय. यस 500 रुपयाचं पारितोषिक पहा विशाल खानावकर यांच्यासाठी आलेलं आहे. मला वाटतं कदाचित गुगल पे किंवा फोनपे येईल. मात्र रोख पारितोषिक इथे जमा झालेलं आहे विशाल खानावकर यांच्या एका विकेटसाठी. मोस्ट वेलकम प्रशांत दादा. नेहमीच ज्यांचं खूप चांगलं कार्य राहिलं क्रिकेटिंग क्षेत्रामध्ये. खूप चांगले निर्णय आपण रायगड कमिटीच्या माध्यमातून यावर्षी पाहायला मिळाले. पुढच्या बॉलवरती चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक तिथे धावतील. मात्र चेंडू झाला लँड जमिनीवरती. बॉल अडवण्यात आलाय. तत्पुरी फक्त सिंगल झाली आहे. सिंगल झाली आहे कंप्लीट. फक्त एक धाव कंप्लीट होत असताना धावसंख्या नोंदवली गेले फक्त आणि फक्त 12 धावा. मॅचमध्ये करायच्या होत्या 60 धावा. मात्र इथे कुठेतरी निर्णय काहीसा फसवा आपल्याला पाहायला मिळाला. ज्या प्रकारे नंतर त्यांनी गोलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये थोडंसं या ठिकाणी खराब प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. पंचांचा वाईटचा इशारा धावसंख्या 13 वरती. पुढचा बॉल भालचंद्र सीमारेषा लगत गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्याच्यानंतर व्यासपीठावरती शुभागमन झालं. राम दक्कन साहेबांचं इथे शुभागमन झालं. तुमचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. सर्व VIP डायस वरती अतिथी मान्यवर त्यांचं करूया आपण मोस्ट वेलकम. हार्दिक स्वागत. चौकार जरूर आलाय. मात्र आपण इथे धावसंख्येचा इशारा आलाय. अवांतरची एकदा अजूनही जोडली जाते धावसंख्येमध्ये. धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचली आहे.
आणि स्पर्धेमधलं वैयक्तिक आपण एक धावसंख्येचा आपण विचार केला ना तर तब्बल 59 धावा या नावडे टीमच्या आणि 41 धावा करायच्या आहेत प्रत्येक बॉलवरती. आता मात्र षटकाराची अपेक्षा केली जाईल टीमच्या माध्यमातून. पुढचा बॉल भालचंद्रचा आहे. षटकार म्हटल्या म्हटल्या चेंडू ज्याला आहे सीमारेषे लगत इथे विशाल खानावकर चुकी महत्वाचा होता. मॅच जरी आपल्या आवाक्यात असली धावा आल्या चेंडूवरती 1 आणि धावसंख्या झाली आहे आवश्यक असतील 6 बॉलवरती तब्बल 40 धावांची आवश्यकता रोरपाला टीमला जिंकण्यासाठी. तर हरिदांचा वाढदिवस आणि एल्लोशिया आणि आजच्या 40+ लॉस मध्ये सुद्धा प्रेक्षकांची इथे आपण भरपूर सारी उपस्थिती आपण मॅच एन्जॉय करत असताना पाहायला मिळाली आहे. धावफलकावर धावा आहेत फक्त 20 आणि करायच्या आहे 6 बॉलवरती 40 आणि चेंडू घेऊन आलाय गोलंदाज किरण मडवी. सकारात्मक या ठिकाणी दृष्टीने फलंदाजी करायला हवी होती ती झाली नाही. मात्र अंतिम सत्रामध्ये शेवटच्या षटकामध्ये खूप मोठी धावसंख्या उभारावी लागेल काय कॉन्फिडन्स असेल इथे. मात्र 40 धावा करत असतानाही अजून एक विकेट पडली आहे किरणला मिळाली आहे. इथे मात्र पहिल्याच बॉलवरती सफलता. निराश मनाने मात्र या ठिकाणी रोडपाळीचा हा फलंदाज मैदान सोडत असताना पाहायला मिळाला आहे राजेश टेंबे. ईश्वर पाटील आलेले आहेत. स्वतः शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक चांगले उत्कृष्ट शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आज 40+ टीमसाठी खेळत असताना हा फटका त्यांचा पसलाय आणि खऱ्या अर्थाने जाऊन बसत असताना इथे झेल मात्र सुटलाय. क्षेत्ररक्षक होते मधुकर त्यांच्या माध्यमातून हा झेल सुटलाय आणि ईश्वर मात्र फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील. रेग्युलर क्रिकेट खेळत असताना अनेक वर्षे मात्र ईश्वर पाटील यांची आम्ही फलंदाजी पाहिले. जबरदस्त खेळाडू होते. आज मात्र 40+ खेळत असताना कुठेतरी त्यांचा संघ इथे मात्र पराभवाच्या छायेमध्ये जरूर दिसतोय. मात्र दिवस कदाचित या ठिकाणी त्यांचा खराब आहे. दिवस नावडे टीमचा होता त्यामध्ये अजय कोहली आणि विजय खानावकरचा खऱ्या अर्थाने दिवस आजचा होता. आणि रात्रीमध्ये काय फलंदाजी त्यांनी बहारदार केली आहे. तब्बल 59 धावा ठोकल्या. 60 धावा चेस करत असताना इथे मात्र कमजोर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. इथे मात्र एक धाव जरूर आली धावसंख्येमध्ये ॲड केली जरूर. इथे मात्र धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा ईश्वर आपल्याला पाहायला मिळतील फलंदाजी करत असताना. एखादा मोठा फटका या ठिकाणी अपेक्षा केली जाते टीमकडून आणि इथे मात्र अपेक्षा फोल ठरले. अजूनही विकेट या ठिकाणी संपन्न केला आहे. किरण मडवीने मात्र लाजवाब गोलंदाजी करत असताना नावड्या टीमला अजूनही सफलता मिळवून दिली आहे. दोन्ही टीमच्या आपण कंपॅरिझन पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये रोडपाला टीमच्या 13 होत्या तर नावडे टीमच्या आपण पाहिलं तर नितीन कोहलीने फक्त 5 धावा दिल्या. 37 षटकामध्ये रोडपाला टीमच्या 20 धावा होत्या तर विशाल कावनारकरने फक्त 6 धावा दिल्या. आता पाहतो आपण किरण मडवी ज्या प्रकारे गोलंदाजी साकारता आहे तिथं मात्र इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आल्याला ठोकलाय चौकार फलंदाजाने.